जयाची आवडीचे निपांगे, अमूर्त ही मूर्ती आवेगे, पूर्णाही परी लागे अवस्था जयाची। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्मपरानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, प्रवचन सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश करत असताना 6व्या अध्यायाचा आपला सगळा विचार सुरू आहे। 6व्या अध्यायातील 131 क्रमांकाच्या ओवीचं चिंतन आज करणार आहोत। भगवान परमात्मा उपदेश करत असताना भगवंताच्या वाक्याचा विस्तार ज्ञानोबारायांनी अनेक ठिकाणी केलेला आहे। ज्ञानोबाराय जिथे आवश्यक वाटेल त्या ठिकाणी विस्तार करतात। आपल्याला ती गोष्ट समजण्याकरता ज्ञानोबारायांचा हा विस्तार असतो। तेव्हा योग्याचं वर्णन चालू असताना ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाचं आणि भगवंताचं प्रेम कसं आहे त्याचं वर्णन केलेलं आहे। कशा पद्धतीचं प्रेम भक्त आणि देव यांच्यामध्ये असतं, का बरं या प्रेमाचं वर्णन केलं असावं, ऐका। भगवंताच्या संबंधाने आपल्याही मनामध्ये तशा प्रकारचं प्रेम निर्माण व्हावं, तसं प्रेम आपल्या जीवनात निर्माण झालं तरच आपल्यावर भगवंताची कृपा होईल। म्हणून भगवंताच्या प्रेमाचं वर्णन या ठिकाणी करतात। अर्जुनाच्या दैवाचं वर्णन करतात। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मला तर असं वाटतं अर्जुनाचंच विशेष प्रकारे वर्णन करावं, तैसा अर्जुनाची विशेष स्तवावा, ऐसे आवडले मज जीवा, जे तो त्रिभुवनाची या दैवा एकाये तनू झाला। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्रिभुवनातलं सगळं दैव जे आहे ते अर्जुनाच्या ठिकाणी एकवटलेलं आहे। आता दैव शब्दाचा अर्थ तुम्ही आम्ही समजतो त्यालाच दैव म्हणत नाहीत बरं का। आपण दैव कशाला समजतो? आपल्याकडे जे नाही ते एखाद्याला जर प्राप्त झालं तर मनुष्य म्हणतो दैव। पैसे नव्हते, पैसे मिळाले, दैव। मुलगा नव्हता, मुलगा झाला, दैव। लग्न जमत नव्हतं, लग्न जमलं, दैव। तुमच्या आमच्या व्यवहारातल्या ह्या व्याख्या आहेत, पण ह्या व्याख्या दैवाच्या खऱ्या व्याख्या नाही। ज्ञानेश्वर महाराजांची दैवाची व्याख्या काय? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दैव जैसे कवतिके, काहीच दैन्य न देखे। कशाला म्हणायचं दैव? त्याला म्हणायचं दैव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्याच्यामध्ये अजिबात दैन्यपणा नाही, जे संपूर्ण दैन्य घालवतं त्याला म्हणायचं दैव। भरपूर संपत्ती असेल पण त्या माणसाला जर संतती नसेल, मूलबाळ नसेल तर त्याची दीनता जात नाही। म्हणून केवळ संपत्ती हे दैव नाही। एखाद्याकडे संपत्ती भरपूर आहे पण संतती नाही, संतती आहे पण संपत्ती नाही, दोन्ही असेल पण आरोग्य नसेल, खाता येत नसेल, पिता येत नसेल, त्याला दैव म्हणता येत नाही। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दैव जैसे कवतिके, काहीच दैन्य न देखे। संपूर्ण त्याच्या जीवनामध्ये असलेलं दैन्य जाणं म्हणजे खरं दैव। आणि अर्जुनाच्या जीवनामध्ये हे दैव प्राप्त झालंय, जे तो त्रिभुवनाच्या दैवा एकाय तनू जाहला। काही शब्द आहेत बघा माऊलीचे। ज्ञानोबाराय म्हणतात सगळ्या त्रिभुवनातलं दैवत अर्जुनाच्या ठिकाणी एकत्र आलेलं आहे, म्हणून तो दैव आगळा म्हणतात। कारण असं दैव कोणालाच प्राप्त झालेलं नाही। साधू संतांनी हेच दैव खरं सांगितलेलं आहे। आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे।
हो, भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकटवास बरा संतांचिया. कोण दैववान? जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. आणि अर्जुनाला ते दैव प्राप्त झालेलं आहे. आपण सगळं चरित्र पाहून आलो. भगवान परमात्माच अर्जुनाला प्राप्त झाला आहे. भगवान परमात्मा नुसता प्राप्त झाला नाही, तर भगवान परमात्मा अर्जुनावर प्रेम करतो. किती प्रेम करतो, किती मोठा भाग्यवान आहे हा, त्याचं वर्णन पुढच्या ओळीमध्ये करतात. जयाच्या आवडीचेनी पांगे आमूर्तही मूर्ती आवेगे पूर्णाही परी लागे अवस्था जयाची. ज्याच्या आवडीच्या पांगिस्तपणामुळे, ज्याच्या आवडीच्या पराधीनतेमुळे आमूर्तही मूर्त आवेगे, अमूर्त असलेला परमात्मा जो आहे तो मूर्त झालेला आहे. आणि ज्ञानोबाराय म्हणतात पूर्णाही परी लागे अवस्था जयाची. पूर्ण असलेल्या परमात्म्याला सुद्धा ज्याचा वेध लागतो, पूर्ण असलेला परमात्मा सुद्धा ज्याची वाट पाहतो. म्हणून अर्जुनाचं दैव किती श्रेष्ठ आहे. जयाच्या आवडीचेनी पांगे, भगवान परमात्मा त्या अर्जुनाच्या आवडीमुळे पराधीन होऊन, ज्ञानोबाराय म्हणतात अमूर्तही, अमूर्तची मूर्ती आवेगे. अमूर्त असलेला परमात्मा आहे, पण त्या ठिकाणी त्याने मूर्ती धारण केली. परमात्म्याचं जे मूळ स्वरूप आहे ते अमूर्त आहे. त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, निर्गुण निराकार असा परमात्मा आहे. पण असा परमात्मा सुद्धा त्या ठिकाणी मूर्ती धारण करतो, आकार धारण करतो, अवतार धारण करतो. कशा करता? तुकाराम महाराज म्हणतात आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी शुकर. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. पण येतो कोणा करता? भक्तांच्या करता येत असतो. जयाच्या आवडीचेनी पांगे, भगवंताला भक्ताच्या विषयी एवढी आवड असते, एवढं प्रेम असतं की ते आवड भगवंताला निर्गुणात राहू देत नाही. भगवान परमात्मा सगुण साकार होतो. भक्तावर जर एखादं संकट आलं तर भगवंताला ते पाहवत नाही. त्या ठिकाणी भगवान परमात्मा लगेच एखादं रूप धारण करतो आणि ते भक्ताचं संकट निवारण करतो. प्रल्हादाची या बोला, जो विषाही सकट आपण जाहला. प्रल्हादाने त्या ठिकाणी सांगितलं, प्रल्हादजीने सांगितलं या खांबामध्ये देव आहे. प्रल्हादाकरता भगवान परमात्मा खांब फोडून ते बाहेर आले. जसे सगळ्या भक्तांचं आहे तसं अर्जुनाच्यासाठी सुद्धा अमूर्तही मूर्ती आवेगे. भगवान परमात्मा अमूर्त आहे, परंतु अर्जुनाकरता वेगवेगळी रूपं धारण करतात. अनेक ठिकाणी ज्ञानोबारायांनी वर्णन केलं आहे. हो का जयाची प्रीती अमूर्तही आला व्यक्ती, मज एकवंकी जयाची ययाची स्थिती आवडतू असे. ज्याच्या प्रेमाकरता अर्जुन त्या ठिकाणी, भगवान परमात्मा त्या ठिकाणी वेगवेगळे आकार धारण करतो. अर्जुनाने जर देवाला म्हटलं देवा विश्वरूप बघायचं आहे, लगेच भगवान परमात्म्याने विश्वरूप धारण करावं. जसं एखादा दुकानदार असतो, त्याच्या दुकानामध्ये कपडे घेण्याकरता, साडी घेण्याकरता बाई गेलेली असते आणि ती दुकानदाराला म्हणते हे बरोबर नाही, आता दुसरं दाखवा, ते बरोबर नाही तिसरं दाखवा, ते बरोबर नाही तिसरं दाखवा. तसं अर्जुनाने देवाला म्हणावं विश्वरूप दाखवा. आता विश्वरूप म्हणजे काय एवढं दिसायला सोपं आहे का? अनेक लोकांना दिसलं नाही, परमात्मा दिसत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात एरवी हा योगियाही नाडळे, वेदार्थासी नाकळे, जेथ ध्यानाचेही डोळे पावतीना. योगी जे आहेत ते भगवंताला ध्यानामध्ये धरण्याचा प्रयत्न करतात, पाहण्याचा प्रयत्न करतात, पण योगियांच्याही ध्यानी उमरडोनी जाय. काय होई? योगियांच्याही ध्यानी उमरडोनी जाई.
परितयापासी पांडवा मी हरपला गेवसावा जेथ नाम घोष बरवा करती माझ्या. एरवी योगियांचेही मानसे उमरडोनी जाय. नाही भगवान परमात्मा योग्यांना सुद्धा दिसत. जपी तपी अनेक दिवस त्या ठिकाणी ध्यान करतात, त्यांनाही दिसत नाही. परंतु अर्जुनाने म्हटलं विश्वरूप दाखवा, दाखवलं. लगेच अर्जुनाने म्हटलं नाही विश्वरूप नको, आता मला ते विश्वरूपाची भीती वाटते, तुमचं चतुर्भुज दाखवा. लगेच भगवान परमात्मा चतुर्भुज झाले. अनेक ठिकाणी ज्ञानोबांनी वर्णन केले. हो का जे कृष्णाकृतीची मोडी होती विश्वरूपाची घडी, ते अर्जुनाची आवडी उकलून दाविली. आता अर्जुना असो हे विवडी, मज उघड तुझी आवडी, मनोनी तृप्तीची सवडी, बोलता न पडे. अर्जुनाने जे रूप त्या ठिकाणी भगवंताला दाखवा म्हटलं की भगवंताने ते रूप दाखवायचं. भगवान परमात्मा अर्जुनाकरता अमूर्त होते परंतु मूर्त झाले. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात जयाच्या आवडीचे पांगे, अमूर्त ही मूर्ती आवेगे. अमूर्त असलेला भगवान परमात्मा आहे पण तो मूर्तीमध्ये येतो. कशा करता येतो? आवडी, प्रेम. आवड असल्यानंतर आपण पाहून आलो की लाज वाटत नाही माणसाला. तसं भगवंताला सुद्धा कोणतंही रूप धारण करण्याकरता लाज वाटत नाही. तर माश्याचं रूप घेणं चांगलं आहे का? नाही. गाढवाचं रूप घेणं चांगलं आहे का? नाही. परंतु भक्ताने जर सांगितलं मला कासवाचं रूप घेणं चांगलं आहे का? नाही. पण आवडीचे नि पांगे, जशा रूपामध्ये भगवान परमात्म्याला त्या भक्ताला मदत होत असेल ते ते रूप धारण भगवान परमात्मा करतात. अहो अर्जुनाकरता सुद्धा भगवान परमात्म्याने अनेक रूपं घ्यावी. आपण मागे चिंतन करून आलो. अर्जुनाकरता भगवंतानी सुभद्रेचं रूप घेतलं. कथा आपण मागे पाहून आलो. पूर्णाही परी लागे अवस्था जयाची. पूर्ण असलेला भगवान परमात्मा आहे पण त्या परमात्म्याला सुद्धा अर्जुनाचा वेद लागतो. भगवंतासारखा जगामध्ये दुसरा कोणीच पूर्ण नाही. जगामध्ये सगळं अपूर्ण आहे. पण देवाचं वर्णन करताना मात्र उपनिषदाने वर्णन केलं. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भगवान कसा आहे? वेदाला विचारलं, वेदाने सांगितलं अधः पूर्ण. हा भगवान परमात्मा पूर्ण आहे. आणि हे जगत हे सुद्धा पूर्णच आहे. जगत कसं निर्माण झालं? पूर्णात पूर्णम उदच्यते. पूर्ण असलेल्या परमात्म्यापासून हे पूर्ण असलेलं जगत निर्माण झालेलं आहे. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आणि पूर्ण असलेल्या परमात्म्यापासून पूर्ण असलेलं जगत जरी बाजूला काढलं तरी भगवान परमात्मा पूर्ण रूपाने जसाच्या तसाच शिल्लक राहतो. भगवान परमात्मा पूर्ण आहे. म्हणून पूर्ण असलेला परमात्मा, त्या पूर्णाचं चिंतन केलं तर मनुष्यसुद्धा पूर्ण होऊन जातो. पण असा असलेला परमात्मा, पूर्ण असलेला परमात्मा अर्जुनाच्या करता भगवान परमात्म्याला अपूर्णता वाटते. अर्जुनाचं प्रेम भगवान परमात्म्याला अपूर्ण बनवतं. पूर्णाही परी लागे अवस्था जयाची, तरी पुरतेपणा लागी. भगवान म्हणतात अनिक दुसरा नाही जगी, ऐशी सामुग्री माझ्या ठाई. ऐशी सामुग्री माझ्या अंगी जानशी तू, परी अर्जुना तुझे निवेदे. मिया देवपणाची बिरुदे, सांडिली मी गा हे आदे सगळेनी तुवा. पूर्ण असलेला भगवान परमात्मा पण तरीसुद्धा अर्जुनाकरता भगवान परमात्मा स्वतःला अपूर्ण समजतो. अर्जुनाची भेट झाली नाही, दर्शन झालं तर नाही तर भगवंताला समाधान वाटत नाही, शांती प्राप्त होत नाही. अर्जुनाच्या जीवनामध्ये एखादं संकट आलं तर भगवंताला आपल्यावर संकट आल्यासारखं वाटतं. ऐका, वास्तविक पाहता भगवंताला कोणतीच चिंता नाही. भगवंताच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची अशांती नाही.
पण तरीसुद्धा भगवान परमात्म्याला चिंता वाटते, अशांती वाटते, असमाधान वाटतं, स्वतः करता नाही परंतु अर्जुना करता. म्हणून अर्जुनाचं भाग्य मोठं आहे. हे सगळं वर्णन ज्ञानोबाराय करतात. अर्जुनाच्या प्रेमाचं वर्णन चालू आहे, अर्जुनाच्या दैवाचं वर्णन चालू आहे. आणि आपण पाहिलं ज्ञानेश्वर महाराजांच्या आवडीचा विषय हा असल्यामुळे, ज्ञानेश्वर महाराज स्वतःच भगवान श्रीकृष्ण परमात्मा असल्यामुळे अर्जुनाचं खूप वर्णन केलं आहे. पण त्या ठिकाणी असलेले जे श्रोते आहेत ते श्रोत्यांच्या लक्षात आलं, विषय बराचसा आपला आता बाजूला जायला लागला. अर्जुनाचंच वर्णन चालू आहे जवळजवळ आता किती दिवस झालं. हे श्रोते म्हणजे काही सामान्य श्रोते होते का? इकडं तिकडं बघणारे होते का? प्रवचनात इकडं तिकडं बघणारे होते का? झोप घेणारे होते का? उठून जाणारे होते का? उशिरा येणारे होते का? काहीच न कळणारे होते का? हो, श्रोत्यात वेगवेगळे प्रकार. हो, देवंडा महाराजांनी सांगितलं, एक श्रोता म्हणे मला भेटला, ले कुठे गेले होते? ज्ञानेश्वरी ऐकायला. कोणता अध्याय चाललाय? म्हटले अध्याय पण असतो का ज्ञानेश्वरीमध्ये? आता असा श्रोता आहे म्हणजे अध्याय ज्याला माहिती नाही त्याला ओवी काय माहिती सांगणार? कोणती ओवी चालली, काय विषय चाललाय? ते श्रोते तसे नव्हते. ज्ञानोबारायांनी श्रोत्याचं वर्णन केलंय. प्रभू तुम्ही साक्षात सिद्धेश्वर भगवान निवृत्तीनाथ महाराजांच्या रूपाने पुढे बसले होते. आदिशक्ती मुक्ताबाई चितकला तिथं बसलेली होती. ब्रह्मदेव सोपान काकाच्या रूपाने बसलेले होते आणि सांगणारे साक्षात महाविष्णू होते. म्हणून ज्ञानोबारायांना मधून मधून ज्ञानेश्वरीमध्ये श्रोत्यांना आणलंय ज्ञानेश्वर महाराजांनी. अर्जुनाचं वर्णन सुरू आहे तेवढ्यामध्ये श्रोते बोललेत. तव श्रोते म्हणती दैव, कैसी बोलाची हवाव, काय नादाते हन बरव जिनोनी आली. ओवी बघा, तव श्रोते म्हणती दैव. श्रोते म्हणायला लागले वा वा वा, काय दैव आहे, काय भाग्य आहे. अर्जुनाचं नाही, आमचं. झोपण्याची चांगली व्यवस्था झाली आमची, काय भाग्य आहे. तव श्रोते म्हणती दैव, कैसी बोलाची हवाव. काय त्या ठिकाणी तुमच्या बोलण्यामध्ये शोभा आहे. हवाव म्हणजे शोभा. काय नादा ते हन बरव जिनोनी आली. खरंच तुमचं जे बोलणं आहे इतकं सुंदर आहे की नादाला सुद्धा जिंकणारं ते बोलणं आहे. या ठिकाणी श्रोत्यांच्या लक्षात आलं, निवृत्तीनाथ महाराजांच्या लक्षात आलं की विषय चांगला आहे. संतांचं वर्णन चाललंय, भक्ताचं वर्णन चाललंय, देवाचं वर्णन चाललंय. वाईट विषय आहे का? अर्जुनाचं आणि देवाच्या प्रेमाचं वर्णन काय वाईट आहे का? चांगलं वर्णन आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज त्याच्यामध्ये रंगलेले आहेत. पण आता ज्ञानेश्वर महाराज जरी रंगलेले असले तरी सुद्धा निवृत्तीनाथ महाराज जे होते त्यांच्या लक्षात आलं की ज्ञानेश्वर महाराजांना मूळ विषयावर सुद्धा आणलं पाहिजे. मग श्रोत्यामध्ये काही प्रकार असतात. श्रोते जरी असले तरी अधिकाराचे श्रोते असतात. निवृत्तीनाथ महाराजांसारखे श्रोते तिथे बसलेले होते. आता ज्ञानेश्वर महाराजांना विषयावर या असं म्हणणं लगेच योग्य नाही. बसा खाली, तिथंच बसा जा. हो, प्रत्येक प्रकारचे श्रोते बघायला मिळतात. ऐकायचं नाही नुसतं, बघायलाच मिळतात आपल्याला. तेव्हा निवृत्तीनाथ महाराजांनी विचार केला, आता एवढं रंगात आलेलं प्रवचन आहे आणि असं कसं म्हणावं. काय काय श्रोते जे असतात ते मूळ विषयाला अजिबात सोडत नाही. त्यांच्या पुढं ज्ञानेश्वरी असते.
त्यांच्यापुढे ओवी शब्द असतो, अर्थ असतो, विषय काय चालला आहे त्यांच्या लगेच लक्षात येतं. मग काय काय श्रोते तर त्यांना दम निघत नाही. त्यांच्या लक्षात आलं, सांगणारा जो आहे तो वाहत चालला की लगे ते ज्ञानेश्वरीत बघतात, परत वक्त्याकडे बघतात. वक्त्याने समजून घ्यायचं असतं आपलं काहीतरी चुकतंय. काय काय श्रोते तर लगेच म्हणतात, ओ अभंगाला धरून बोला. तसा अधिकार पाहिजे पण बरं का बोलणाऱ्याचा, त्याचं वक्ता ऐकतो. आता इथे ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर निवृत्तीनाथ महाराज आहेत. निवृत्तीनाथ महाराजांनी किंवा बाकीच्या श्रोत्यांनी असा विचार केला, विषयांतर तर झालंय, कारण 3-4 दिवस झालं काय विषय चाललाय, अर्जुनाचंच वर्णन चाललंय. आणि मूळ विषय काय चाललाय कोणाला माहिती काय चाललाय. मूळ विषय काय चाललाय, अहो मूळ विषय काय चाललाय गीतेतला आता आपला. हे ज्ञानेश्वर महाराजांचं व्याख्यान जे आहे ते अवांतर आहे. हे काय श्लोकावरचं व्याख्यान नाही. कोणत्या श्लोकावर हे चाललंय सांगा बरं. चाललंय कुठल्या तरी श्लोकावर. अहो योग कसा करायचा, योगी युंजित सततम, त्या श्लोकावरचं व्याख्यान चाललंय. योग अशा प्रकारे केला पाहिजे, एकांत स्थान पाहिजे, एकाकी मनुष्य पाहिजे, निराशी पाहिजे, अपरिग्रह चाल पाहिजे, हे सगळं देवानी सांगितलं. आणि त्याच्यावर व्याख्यान करताना ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाचं वर्णन सुरू केलं. काय अर्जुनाचं प्रेम, काय भगवंताचं प्रेम. त्यामुळे श्रोते जे बसलेले होते ते श्रोते म्हणतात, आम्ही गीतार्थाचे सोयरे आहोत. आम्ही इथे आलेलो आहोत, महाभारत ऐकायला आलो नाही, आम्ही गीता ऐकायला आलेलो आहे, आम्ही ज्ञानेश्वरी ऐकायला आलो आहे. आणि तुम्ही महाभारत सुरू केलं. अर्जुन असा होता आणि देव असा होता. ऐकायचं आहे महाभारतसुद्धा, पण सांगा, पण जास्त नको. पण आता ज्ञानेश्वर महाराजां ज्या अर्थी सांगतायत त्या अर्थी ज्ञानेश्वर महाराज म्हणजे काय सामान्य आहेत का. ज्या अर्थी सांगतायत त्या अर्थी काहीतरी त्याचा संबंध असला पाहिजे. मग ज्ञानेश्वर महाराजांना मूळ व्याख्यानावर आणायचं कसं. तव श्रोते म्हणती दैव. मग श्रोते काय म्हणायला लागले, श्रोते म्हणती दैव कैची बोलाचे हवं. अहो काय तुमचं बोलणं, काय आमचं दैव. म्हणजे श्रोत्यांनी विषयांतर केलंय. श्रोतेच म्हणायला लागले, अहो तुमचं बोलणं काय सुंदर आहे, काय त्या ठिकाणी आमचं भाग्य आहे. याचा अर्थ श्रोत्यांचं ऐकल्यानंतर तरी ज्ञानेश्वर महाराज परत मूळ विषयावर जातील. उदाहरण सांगतो. एखादा मनुष्य जेवायला बसला, एखाद्याने त्याला जेवायला बोलवलं. घरच्या कोणीतरी, त्याचा भाऊ त्याच्याबरोबर आहे, बहीण त्याच्याबरोबर आहे, आई त्याच्याबरोबर आहे, गेला जेवायला. समोरचा जो असतो वाढणारा, एखाद्याला जेवायला बोलवल्यानंतर वाढणारा जो असतो, यजमान जो असतो, त्याला असं वाटत असतं यांनी आपल्या घरी आल्यानंतर भरपूर खावं, आहे की नाही. का कमी खावं वाटतं, भरपूर खावं वाटतं. थोडं खाल्लं तर माणसाला समाधान वाटत नाही. तो समोरचा म्हणतो, अहो मला डॉक्टरनी सांगितलंय गोड अजिबात खायचं नाही. आणि तो यजमान म्हणतो किंवा ती बाई म्हणते, अहो मी सकाळपासून तुमच्याकरता गुलाबजामुन केले, श्रीखंड केले, एवढं कशाकरता करत बसली. तो खाणारा म्हणतो, अहो मला डॉक्टरनी सांगितलंय तुम्ही गुलाबजामुन खाल्ले की मरणार आहे. ती म्हणते काही होऊ द्या, पण आज 4 खा, म्हणजे तुम्ही मरा, तर मला समाधान वाटू द्या. ही प्रेम भावना आहे, श्रद्धा आहे. पण कधी कधी श्रद्धा भावना जी आहे पुढचा विचार करत नाही. मग आता तो जेवायला बसला आणि त्या आवडीच्या भारामध्ये त्या बाईने त्यात 4-5 गुलाबजामुन वाढले. ह्याला डायबिटिक झालेला आहे, खायला लागला. त्याची आई बघते किंवा त्याची बहीण असते, कोणी असते, त्याचा भाऊ असतो, मित्र असतो. खायला तर हा लागलेला आहे, याला थांबवलं तर पाहिजे. मग तो काय म्हणतो, अहो ताक आणा, ताक, मला ताक खायचं आहे, ताक पाहिजे. शेजारी तो जेवायला बसलेला त्याचा मित्र.
त्याला ताक वाढलं की तो ताकाचा फुरका मारतो आणि याला म्हणतो अहो ताक किती चांगलं आहे, जरा ताक घ्या ना, ताक घ्या ना असं म्हटल्यानंतर मग तो म्हणतो जाऊ द्या गुलाबजामुनपेक्षा आपण आता ताक घेऊ. म्हणजे त्याचं गुलाबजामुन खायचं तेवढ्या पुरतं का बंद झालं, विषयांतर झालं. लक्षात आलं का? तसं आता ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाचंच वर्णन करायला लागले. 3 दिवस झाले. निवृत्तीनाथ महाराजांना वाटला थांबवावं तरी कसं, म्हणून श्रोत्यांनी त्या ठिकाणी दैवाचं वर्णन करायला सुरुवात केली. श्रोतेमध्ये बोलायला लागले. काय श्रोते म्हणतात बघा, तव श्रोते म्हणती दैव. काय भाग्य आहे हो, आमचं काय भाग्य आहे. श्रोत्यांना ते दैव वाटतंय. ज्ञानोबारायांसारखे सांगणारे गीतेसारखा विषय ऐकायला मिळणं, ज्ञानोबारायांचे शब्द आहेत, त्यामुळं त्या श्रोत्यांना काय वाटतं, दैव वाटतं, भाग्य वाटतं. तेवढी त्या बोलण्याची आवड त्यांना आहे. आपल्याला ऐकायला मिळतंय हे भाग्य आहे असं वाटलं पाहिजे. आज आपल्याला ऐकायला नाही मिळालं, आज आपलं काहीतरी राहिलं असं वाटलं पाहिजे, तर ते व्याख्यान आनंद जीवनात काहीतरी देईल. नाही बऱ्याच लोकांना वाटत नाही. इथलं सोडून द्या, ही आळंदी आहे. काही ठिकाणी जर आपण विचारलं लोकांना कसं काय तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकायला जाता, हो आता करणार काय म्हणले, घरी टाईम जात नाही, फार कटकटी असतात, घरी बसलं की पोरं त्रास देतात, पत्नी त्रास देते, त्याच्यापेक्षा आपलं देवळात जाऊन बसायचं. आता त्याला दैव वाटतंय का? दैव वाटत नाही. वेळच जात नाही, दुसरा बसलं घरी की दुसरे विचार येतात, म्हणून जाणारा वेगळा. ठीक आहे, काही का होईना येतोय, भाग्य आहे. पण ज्याला खरोखर आवड आहे, दैव वाटतंय, भाग्य वाटतंय, असे विरळे, त्याच्याकरता श्रद्धा लागते. नाहीतर आपल्याला बघा तुम्ही, आपण सगळे ऐकायला येतो, जे ऐकायला येत नाहीत त्यांना हे भाग्य वाटतं का आपण ऐकायला येतो ते? ह्याला भाग्य म्हणतात का लोक? अहो कुठं चालले ज्ञानेश्वरी ऐकायला? काय रोज रोज ज्ञानेश्वरी ऐकायची? त्याच्यापेक्षा थोडं काही काम बिम केलं तर 100-200 रुपये मिळतील तुम्हाला. अहो ज्ञानेश्वरी ऐकणं, भजन कीर्तन करणं, ऐकणं म्हणजे फुकट बसणारे लोकांची कामं, रिकाम टेकडे लोकांची कामं. दैव वाटत नाही. पण निवृत्तीनाथ महाराज म्हणतात दैव आहे. तव श्रोते म्हणती दैव. कारण प्रत्येकाची दैवाची व्याख्या वेगळी. व्यापारी असेल तर त्याला चांगला धंदा झाला का दैव वाटतं. विद्यार्थी असेल, परीक्षेत पास झाला, त्याला दैव वाटतं. प्रत्येकाची दैवाची व्याख्या. तसा श्रोता चांगला जर असेल तर त्याला चांगलं ऐकायला मिळालं की त्याला दैव वाटतं. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात तव श्रोते म्हणती दैव. कैची बोलाची हवा. काय तुमच्या बोलण्याची शोभा आहे. कारण ज्ञानेश्वर महाराज जे बोलत होते, ज्ञानोबारायांनी आपल्या बोलण्याचं वर्णन सुरुवातीला केलं आहे आपल्या यात 6व्या अध्यायातच. माझं बोलणं कसं आहे. बोलाची ताटे भली, कैवल्य रसे ओगरली, हे प्रतिपत्ती मिया केली निष्कामाची. बोलणं नाही माझं, आहे ताटं आहेत ताटं, आणि या ताटात रस टाकलेला आहे, कैवल्य रस. ज्ञानोबाराय म्हणतात. पण कोणा करताय? निष्काम जे असतील, ज्यांच्या मनात काही कामना नाही, त्यांना विशेष तो पचेल. मी बोलतोय म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे माझं सामान्य बोलणं नाही. सामान्य बोलणं नाही, माझं बोलणं कसं आहे. कसं बोलणं आहे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. बोली अरूपाचे रूप दावीन. बोला, बोली अरूपाचे रूप दावीन. या परी मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन. काय? अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी. म्हणून माझं बोलणं सामान्य बोलणं नाही. ज्ञानोबाराय म्हणतात. म्हणून श्रोते जे आहेत ते म्हणायला लागले काय आमचं दैव आहे.
काय बोलण्याची तुमच्या शोभा आहे। या बोलण्यापुढे काय नादा ते हन बरव जिनोनी आली। तुमचं जे बोलणं आहे ते नादाला सुद्धा जिंकणार आहे। तसं पाहायला गेलं तर माणसाला नाद आवडतो, कोणता ना कोणता नाद असतो माणसाला, कोणाला कशाचा नाद, कोणाला कशाचा नाद। पण ज्ञानोबारायांचं बोलणं असं आहे, गीतेचं व्याख्यान असं आहे, ज्ञानेश्वरीचं व्याख्यान असं आहे की नाद मनुष्याचा सुटून जातो। किंवा नाद शब्दाचा अर्थ या ठिकाणी नाद ब्रह्म घ्या। नाद ब्रह्म म्हणजे काय? संगीत। संगीत आवडतं माणसाला, ऐकावं असं वाटतं। पण ज्ञानोबाराय म्हणतात माझं व्याख्यान असं आहे, ज्ञानोबारायांचे श्रोते वर्णन करायला लागलेत। आता ह्या पुढच्या 3 ओव्या आहेत, ही ओवी धरून याच्यात ज्ञानेश्वर महाराज बोलत नाहीत, याच्यात श्रोते बोलत आहेत। ओव्या बघा म्हणजे लक्षात येईल, नुसतं माझ्याकडे बघून लक्षात येणार नाही। ज्ञानोबारायांचे श्रोते बोलत आहेत, श्रोत्यांना सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी अधिकार दिलेला आहे। कारण ज्ञानोबारायांचे श्रोते म्हणजे निवृत्तीनाथ महाराज आहेत, आपण आता पाहून आलो। ते श्रोते सांगतात काय तुमचं बोलणं आहे की नाद जो आहे, नादा ते हन बरव जिनोनी आली। ते नादाला सुद्धा ते जिंकणारं बोलणं आहे। ज्ञानोबारायांच्या ओव्या आहेत तशा, नाद ब्रह्म खुजे कैवल्यही तैसे न सजे, ऐसा बोल देखिजे जेने दैवे। नाद ब्रह्म सुद्धा माणसाला खुजं वाटायला लागतं। म्हणजे किती मोठं संगीत जरी असलं तरी सुद्धा ज्ञानोबारायांचं ज्ञानेश्वरीचं व्याख्यान ऐकल्यानंतर माणसाला वाटतं बास, नको आता दुसरं काय ऐकायचं नाही, आता दुसरं काय त्या ठिकाणी पाहायचं नाही। ज्ञानेश्वरीची एवढी आवड निर्माण झाली पाहिजे, व्याख्यानाची, या ज्ञानोबारायांचं ऐकण्याची एवढी आवड निर्माण झाली की त्याच्यापुढे सगळं फिकं वाटायला लागलं। ज्ञानोबाराय बोलत होते आणि म्हणून ते नाद ब्रह्मसुद्धा श्रोते म्हणतात सगळं खुजं वाटतं। नाद ब्रह्मसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी कमी वाटायला लागलं, असं त्या ठिकाणी श्रोते बोलायला लागले। आणि मग श्रोत्यांनी पुढे वर्णन करायला सुरुवात केली। हा हो नवल नोहे देशी, मराठी बोलीजे तरी आईसी, वाने उमटता हे आकाशी साहित्य रंगाचे। आता हे जे बोलणं आहे, हे बोलणं ज्ञानोबारायांच्या श्रोत्यांचं आहे। श्रोत्यांनी विषयांतर केलं आहे। ज्ञानोबारायांना मूळ विषयावर आणण्याकरता श्रोते ज्ञानोबारायांच्या व्याख्यानाचं वर्णन करत आहेत। आणि व्याख्यानाचं वर्णन करत असताना पहिल्यांदा बोलण्याचं वर्णन केलं, आता बोलण्याचं वर्णन केल्यानंतर ज्ञानोबाराय ज्या भाषेत बोलतायत त्या भाषेचं वर्णन करत आहेत। हा हो नवल नोहे देशी, ते म्हणले आम्हाला नवलच ऐकायला मिळतंय। नवल कशाला म्हणतात? जे नेहमी पाहायला मिळत नाही ते पाहिलं की माणसाला नवल, कधी ऐकायला मिळत नाही ते ऐकायला मिळालं की नवल, त्याला नवल असं म्हणतात। उदाहरणार्थ रात्रीचा सूर्य उगवतो का कधी? उगवला, नवल। नवल उदयला चंडांश, मावळवीत विश्वाभासू। हो, नवल असतात, काय काय पाहतात। तर या ठिकाणी श्रोते म्हणतात तुमच्या बोलण्याची शोभा आहे आणि त्याच्यात विशेष नवल आम्हाला ऐकायला मिळते। काय ऐकायला नवल मिळालं? हा हो नवल नोहे देशी, देशी मराठी बोलीजे तरी ऐशी, वाने उमटता हे आकाशी साहित्य रंगाची। हा हो नवल नोहे म्हणजे देशी मराठी भाषा जी आहे ती तुम्ही अशा प्रकारे बोलताय। वाने म्हणजे वेगवेगळे प्रकार, कशा प्रकारे? उमटत आहे आकाशी साहित्य रंगाचे।
उदाहरण दिलं ज्ञानोबारायांनी. आता ज्ञानेश्वर महाराजांचे श्रोतेसुद्धा काही कमी नाहीत ज्ञानेश्वर महाराजांच्यापेक्षा. श्रोत्यांचं बोलणंसुद्धा एकदम अलंकारिक भाषेत आहे. आणि श्रोते काय म्हटले ते ज्ञानोबारायांनी लिहिलं आहे. पुन्हा ज्याप्रमाणे आकाशामध्ये पावसाचं वातावरण झाल्यानंतर तो इंद्रधनुष्य दिसतो आणि मग वेगवेगळ्या रंगाने ते आकाश एकदम शोभून दिसतं, तसं ज्ञानेश्वर महाराजांचे श्रोते म्हणतात की अहो तुमचं जे बोलणं आहे, पहिली गोष्ट तर आम्हाला नवल वाटतं हे सगळं देशी भाषेमध्ये. देशी म्हणजे मराठी, पुढे शब्द मराठी वापरला आहे. देशी मराठी बोलजे तरी आईशी. आत्तापर्यंत आम्ही साहित्य, रस, अलंकार हे सगळं ऐकलं होतं, पण ते मराठी भाषेत नव्हतं ऐकलं. ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वी ग्रंथ होते, अनेक ग्रंथ होते, पण ते कोणत्या भाषेत होते? सगळं तत्वज्ञान जगाचं जे होतं ते संस्कृत भाषेत होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेत का ग्रंथ केला? कारण संस्कृत भाषा जगाशी कळेना. काय कळतं संस्कृतचं आपल्याला सांगा. आणि संस्कृत भाषा एवढी सोपी आहे का कळायला सगळ्यांना? अभ्यास करावा लागतो त्याच्याकरता. गीता आहे, वेदसुद्धा आहे, सगळी शास्त्र आहेत, पुराणं आहेत, पण ती सगळी संस्कृतमध्ये होती. तिरे संस्कृताची गहने म्हटलंय. तोडोनी शब्द सोपाने, मराठी शब्द सोपाने. म्हणून संस्कृतमध्ये संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी केलीशे मराठी गीता देवी. म्हणून देशी मराठी बोलीजे तरी आईशी, देशी भाषा आहे. ज्ञानोबारायांनी या देशी मराठीचं वर्णन केलंय. तैशी देशी आणि संस्कृतवाणी एका भावार्थाच्या सुखासनी शोभती आयनी. शोभती आयनी चोखट ऐका. ऐका म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. किंवा दावो वेल्हाळे देशी नवी, जे साहित्याते ओजावी अमृताते चुकी ठेवी गोडसपणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दावो वेल्हाळे देशी नवी. तुम्हाला ही जी देशी भाषा आहे पण अशा प्रकारे दाखवू साहित्याते ओजावी, म्हणजे साहित्याला सुद्धा उजाळा देईल. आणि अमृताते चुकी ठेवी गोडसपणे, गोडीसपणे. अमृतसुद्धा त्या ठिकाणी अमृतालाही वाटेल आपण चुकलो की काय, किंवा अमृत त्या माझ्या भाषेपुढे फिकं पडेल. माझा मराठाची बोलू कौतुके अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवीन. म्हणून ओळगणे अक्षराशी. म्हणून हा हो नवल नो हे देशी. हे देशी भाषेमध्ये श्रोते म्हणतात मराठी बोलीजे तरी ऐशी वाने उमटता हे आकाशी साहित्य रंगाची. काय त्याच्यामध्ये साहित्य टाकलं ज्ञानोबारायांनी. आपलं लक्ष त्याच्याकडे जातच नाही. आपण ज्ञानेश्वरीतलं फक्त अध्यात्म बघतो, ठीक आहे बघावं, पण त्याच्याबरोबर ज्ञानोबारायांनी काय साहित्य आणलं आहे, किती रस, किती अलंकार. अहो मोठे मोठे साहित्यिकसुद्धा पाहून त्या ठिकाणी थक्क होऊन जातात. 9 प्रकारचे रस, नवरस बरवी सागरू. वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे रस आहेत. काही लोक नुसतं ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं रसशास्त्र त्याच्यावर प्रबंध लिहितात. ज्ञानेश्वरीमध्ये आलेले अलंकार त्याच्यावर प्रबंध लिहितात. हे सगळं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जरी त्या ठिकाणी ज्ञान सांगितले तरी शुष्क ज्ञान सांगितलं नाही. तुम्हाला कंटाळा येईल अशा भाषेत नाही सांगितलं. तुम्हाला रस वाटेल, आनंद वाटेल अशा भाषेत सांगितलं. वाने उमटत आहे आकाशी साहित्य रंगाचे. त्याचा एक नमुना श्रोत्यांनी इथे सांगितला आहे बघा पुढच्या ओळीमध्ये.
कैसे उन्मेक चांदणे तार आणि भावार्थ पडे गार, हेची श्लोकार्थ कुमुदी तरी फार साविया होती. जे म्हणतात आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो त्यांनी या ओवीचा अर्थ सांगा. म्हणजे इथले सुज्ञ श्रोते सोडून, म्हणून ज्ञानेश्वरी समजून घ्यावी लागते. ज्ञानोबारायांचे शब्द म्हणजे सामान्य शब्द नाहीत. एखाद्याला जर घमेंड असेल आमची संस्कृत भाषा फार प्रौढ आहे, ज्ञानेश्वरी काय सामान्य भाषा, मराठी भाषा, त्याने 18व्या अध्यायातल्या पहिल्या 10 ओव्या ज्या आहेत त्या अशा सलग पटपट म्हणून दाखवाव्या. संस्कृत प्रचूर सगळ्या ओव्या आहेत. ज्ञानोबाराय या ठिकाणी श्रोत्यांच्या मुखातून ज्ञानोबाराय बोलतायत. श्रोते जे आहेत ते वर्णन करतायत ज्ञानेश्वर महाराजांच्या बोलण्याचं, व्याख्यानाचं. काय तुमचं बोलणं आहे, काय त्याच्यामध्ये साहित्य आहे, काय त्याच्यामध्ये रस आहे, काय त्याच्यामध्ये अलंकार आहे. कैसे उन्मेक चांदणे तार आणि भावार्थ पडे गार, हेची श्लोकार्थ कुमुदी तरी फार साविया होती. रूपक केलेलं आहे. ज्ञानोबारायांचं जे रूपक असतं ते सांग रूपक असतं. ज्ञानोबारायांना आवडणारी काही रूपक आहेत आणि त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना आवडणारं चांदण्याचं रूपक आहे, चंद्राचं रूपक आहे. पौर्णिमेचा चंद्र असावा. अनेक ठिकाणी ज्ञानोबारायांनी पौर्णिमेचा चंद्र आणलेला आहे. शारदीचे चंद्रकळे आणि त्यात शरद पौर्णिमेचा आणला आहे पुन्हा. तसं त्या ठिकाणी पौर्णिमेचा चंद्र आहे, त्या चंद्राचं एकदम टपोर चांदणं पडलेलं असावं, प्रकाश पडलेला असावा. आणि त्याच्यामध्ये चंद्राचा जो प्रकाश असतो तो आल्हाददायक असतो, गार असतो. तेजपरी शीतळ शशांकाचे तेज असतं पण ते थंड तेज असतं. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक घटना घडते. चंद्र पूर्ण उगवला किंवा चंद्र उगवला की चंद्रविकासिनी कमळ असतं. कमळामध्ये 2 प्रकार असतात, एक सूर्यविकासिनी कमळ आणि एक चंद्रविकासिनी कमळ. सूर्यविकासिनी कमळ जे असतं ते सूर्य उगवला की ते असं उमलतं, आणि चंद्रविकासिनी असतं ते चंद्र उगवला की उमलतं. तेव्हा आता ज्ञानोबारायांनी हे रूपक केलं आहे. श्रोत्यांनी ज्ञानोबारायांच्या व्याख्यानावर हे रूपक केलं आहे. तुमचं व्याख्यान म्हणजे त्याच्यात चांदणं पडलं, गारवा आहे, आणि कुमुदिनी म्हणजे ती कमळ विकसित झाली. पण आता चांदणं कोणतं, गारवा कोणता आणि कमळ कोणती बघा. ओवी बघा. कैचे उन्मेक चांदणे तार. चांदणं कोणतं आहे? हां, कैचे उन्मेख चांदणे तार. उन्मेख म्हणजे ज्ञान, तार म्हणजे टपोर. तुमच्या व्याख्यानामध्ये ज्ञानाचं चांदणं पडतं, टपोरं चांदणं पडतं. बाकीचं जे चांदणं असतं ते सामान्य माणसाला आवडतं. वा वा काय चांदणं पडलंय, बरं वाटतंय म्हणतो. संसाराने तापलेली माणसं असतात, कटकटीने व्यापलेली माणसं असतात. अहो त्यांना नुसती झाडं दिसली तरी म्हणतात बरं वाटतंय. एखादा चांगला आवाज ऐकला तरी म्हणतात वा वा वा, असा आवाजच नाही ऐकला. पाऊस पडला तरी म्हणतात पाय पाऊस पडला. निसर्ग जरी दिसला, काय काय लोक वेडी होतात, ते निसर्ग बघायला सुट्टीच्या दिवशी जातात. कारण बाकीचं सुख माहितीच नसतं. आत्मसुख कधी माहिती नाही, भक्ती सुख कधी माहिती नाही, नामस्मरणाचं सुख कधी माहिती नाही. मग त्याला सुख कशात वाटतं? एखाद्या दिवशी चांगलं जेवण मिळालं, कृतकृत्य झालो, वा आपलं जीवन धन्य झालं म्हणतो. अमुक भेटला, जीवन धन्य झालं. चांदण्यात आनंद मानणारे, सामान्य चांदण्यात आनंद मानणारे सामान्य लोक आहेत. पण ज्ञानोबारायांची श्रोते आहेत ते म्हणतात कैचे उन्मेक चांदणे तार.
तुमचं बोलणं जे आहे, तुमचं व्याख्यान आहे, हेच अन्न आहे आम्हाला. ज्ञानरूपी प्रकाश आहे आणि त्याच्यामध्ये भावार्थ पडे गार. त्या तुमच्या बोलण्यामध्ये जो भावार्थ आहे त्याचा थंडावा आहे, तो गार वाटतो आम्हाला. नुसतं बोलणंही नाही, ज्ञानोबारायांचं बोलणं नुसतं बोलणं नाही. ज्ञानोबारायांचं व्याख्यान जे आहे, ज्ञानेश्वरी जे आहे, ते केवळ व्याख्यान नाही, भावार्थ आहे त्याच्यामध्ये. अर्थ वेगळा आणि भावार्थ वेगळा. अहो अर्थ समजत नाही तर भावार्थ कधी समजायचा. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी जी लिहिली ती ज्ञानेश्वरीचं नाव आहे भावार्थ दीपिका. हो, जनाबाई म्हणतात जनाबाईंचा का कोणाचा अभंग आहे? भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी, ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. ज्ञानेश्वर महाराजांनी भावाची आणि अर्थाची गाठ मारलेली. कारण नुसता अर्थ कळला तरी भावार्थ कळेलच सांगता येत नाही. बऱ्याच वेळेला भावार्थ वेगळा असतो, बोलणं वेगळं असतं, अर्थ वेगळा असतो आणि भावार्थ वेगळा असतो. भावार्थ लक्षात यावा लागतो. आपण नेहमी सांगत असतो, सामान्य व्यवहारामध्ये सुद्धा एखाद्या माणसाचा भावार्थ बोलण्याचा वेगळा असतो. शेजारी आणि या माणसाचं भांडण होतं. मुलगा त्या ठिकाणी शेजारच्या माणसाकडे पंगत होती. लहान मुलगा होता. त्याला असं वाटलं जेवायला जावं, पण वडिलांना विचारावं, म्हणून वडिलांना विचारायला आला, बाबा शेजारच्या घरी पंगत आहे, जाऊ का जेवायला? तर मुलाला बापानी सांगितलं, कारण ह्याचं त्याचं जमत नव्हतं, बहुतेक शेजारी यांचं जमत नाही. हा म्हणायला लागला, जा विष खा जाऊन. आता विष खा जा म्हणतो, जा म्हणण्यामध्ये जा म्हणणं आहे का भावार्थ काय आहे त्याच्यात? जाऊ नको, भावार्थ आहे त्याच्यात. तुकाराम महाराज म्हणतात, पंढरपूरला कोणी जाऊ नका, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, बहु खेचरीचे रान, जाता वेडे होय मन, तेथे जाऊ नका कोणी, गेला नाही आला परतोनी. जाऊ नका म्हणतात, त्याचा भावार्थ जाऊ नका आहे का? त्याचा अर्थ आहे जा. कारण बाकीची सगळी भूतं लागलेली आहेत, त्या भूताकडे गेल्याशिवाय ती भूतं निघणार नाहीत. आपल्याला भूतं लागलेली आहेत, संसाराचं भूत लागलंय, अहंकाराचं भूत लागलंय, आणखीन कामक्रोधाचं भूत लागलंय. ते जर काढवायचं असेल तर ते मोठं भूत चांगलं आहे. म्हणून भावार्थ कळावा लागतो. ज्ञानोबारायांनी या गीतेचा भावार्थ आपल्या ज्ञानेश्वरीत आणलेला आहे. काय? देवाचे मनोगत तो दावितासी मूर्त. देवाचं नेमकं मनोगत काय आहे, देवाचा नेमका भाव काय आहे? नाही तर बऱ्याच ठिकाणी श्लोक असे आलेले देवाचा भावच कळत नाही. भगवान म्हणतो कर्मात अकर्म बघा आणि अकर्मात कर्म बघा. आणि जो कर्मात अकर्म बघतो आणि अकर्मात कर्म बघतो तोच बुद्धिवान, तोच योगी, आणि त्याने सगळं केलं. आम्हाला भाव कळत नाही. ज्ञानोबारांनी स्पष्टीकरण दिलं, ना तरी उदो असताचे प्रमाणे, जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्मत्व जाणे कर्मीच असता. तो कर्मे करी सकळे, परी कर्मबंधा नाकळे, न शिंपे जळी जळे कद्मपत्र. देवाचा भाव काय? कोणाला म्हणायचं संन्याशी? श्लोकात आपल्याला भाव कळत नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मी माझी ऐशी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. म्हणून भावार्थ पडे गार, आणि हेची श्लोकार्थ कुमुदी तरी फार साविया होती. श्लोकार्थ कुमुदी म्हणजे श्लोकांचा जो अर्थ आहे तेच कमळ आहे. तुमच्या व्याख्यानामुळे ते कमळ विकसित होतं. म्हणजे या श्लोकामध्ये असा भावार्थ आहे, आम्हाला तुमच्या व्याख्यानामुळे कळतो. असं कोण म्हणतंय? अहो कोण म्हणतंय? श्रोते म्हणतात. कोणाला म्हणतायत? ज्ञानेश्वर महाराजांना. ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात, चाडची निचाडा करी, ऐशी मनोरथी ये थोरी, तेने विवळले अंतरी तेथ डोलू आला. अहो काय तुमचं बोलणं चाललंय?
सुंदर आम्हाला झोप यायला लागली असं नाही म्हणत, आम्हाला उठून जावं असं वाटतंय असं नाही म्हणत. श्रोते ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढचे आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचे गुरुच बसलेले आहेत. त्यामुळं ते ज्ञानोबारायांना आता थांबवायचं आहे, मूळ विषयावर आणायचं आहे म्हणून पहिल्यांदाच व्याख्यानाचं वर्णन केलं. काय तुझं बोलणं आहे? चाडची निचाडा करी, निचाडा चाड करी. जो निचाड मनुष्य आहे त्याला चाड निर्माण होईल, जो इच्छा रहित झालेला आहे त्याला सुद्धा ऐकण्याची इच्छा निर्माण होईल, असं तुमचं बोलणं आहे. किंवा ज्याला ऐकण्याची अजिबात इच्छा नाही, तुमचं बोलणं ऐकल्यानंतर असं वाटतं त्याला की आपण ज्ञानेश्वरी ऐकली पाहिजे. ज्ञानोबारायांची प्रतिज्ञा आहे. काय प्रतिज्ञा आहे? ज्ञानोबाराय म्हणतात, सात्विकाच्याही आपलं खेचराच्याही मना आणि सात्विकाचा पाहना, का श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. माझी ज्ञानेश्वरी अशी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, खेचराचे या मना अनिल सात्विकाचा पाना. खेचर, खेचर म्हणजे खेचरच. जो सात्विक नाही, नास्तिक, त्याला ज्ञानेश्वरी आवडत नाही असा ग्रस्त. किंवा खेचर, खे म्हणजे आकाश, त्याच्यात चरणारे, चरण करणारे, फिरणारे, असे असले तरी सुद्धा ज्ञानेश्वरी ऐकल्यानंतर त्यांना ते सुद्धा म्हणजे तमोगुणी योनीतले असतील, रजोगुणी योनीतले असतील, ते सुद्धा सात्विक होऊन जातील. पाहना, त्याला सुद्धा असं वाटेल, सात्विकतेने वाटेल, नाही मला ज्ञानेश्वरी ऐकली पाहिजे. आणि जर चांगल्या माणसाने ऐकलं तर श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. चांगलं मन ज्यांचं आहे त्यांना तर समाधीच प्राप्त होईल. अहो, निवृत्तीनाथ महाराजांसारखे निवृत्तीनाथ महाराज म्हणजे सामान्य आहेत का? कधी प्रवृत्तीवर येतच नाहीत. निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, निवृत्तीची राणी व निवृत्तीची. कधी प्रवृत्तीवर आले नाही म्हणून त्यांचं नाव निवृत्ती आहे. नेहमी आपल्या आत्मानंदामध्ये, नेहमी आपल्या त्या ठिकाणी अवस्थेमध्ये निवृत्तीनाथ महाराज राहायचे. पण अशाही निवृत्तीनाथ महाराजांना असं वाटतंय ज्ञानेश्वरी ऐकावी. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, तुमचं बोलणं असं आहे की चाडची निचाडा करी. निचाडा असलेला म्हणजे त्या ठिकाणी निवृत्त झालेला मनुष्य, निष्काम झालेला मनुष्य, त्याच्यामध्ये सुद्धा ऐकण्याची कामना निर्माण होईल. ऐशी मनोरथ येथोरी, असं त्या ठिकाणी तुमचं बोलणं आहे. किंवा अशी श्रेष्ठ अवस्था मनाला प्राप्त होईल. तेने विवळले अंतरी तेथ डोलू आला. आणि व्याख्यानाविषयी श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारे प्रकाश पडला आणि सगळे श्रोते जे आहेत निवृत्तीनाथ महाराजांच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या व्याख्यानामध्ये श्रोते डोलायला लागले. झोप आली म्हणून डोलायला लागले नाही बरं का. प्रकाश पडला आतमध्ये व्याख्यानाचा, आणि प्रकाश पडला, आनंद झाला की मनुष्य काय करतो? डोलतो. हो, डोललं पाहिजे, थोडं हल्लं पाहिजे, थोडासा हावभाव सुद्धा आपला दिसला पाहिजे समोरच्याला. काय ह्याचं ऐकतोय का नाही ऐकत नेमका हा. म्हणून श्रोते जे आहेत ज्ञानेश्वर महाराजांचे, निवृत्तीनाथ महाराज, ते व्याख्यानाचं वर्णन करतात, डोलतात. आणि श्रोते डोलायला लागले, व्याख्यानाचं वर्णन करायला लागले, व्याख्यानात बोलायला लागले. ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं, श्रोते जे अर्थी बोललेत ते अर्थी आता आपल्याला काहीतरी विचार केला पाहिजे. ते निवृत्तीदासे जाणितले, मग अवधान द्या म्हणितले, नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसे. ते निवृत्तीदासे जाणितले. निवृत्तीदास, निवृत्तीचा दास म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांचा मी दास आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे प्रवृत्तीचे दास आहेत ते जाणू शकत नाहीत परमात्म्याला, निवृत्तीचा दासच जाणू शकतो. श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराजांचा मी सेवक आहे, दास आहे. आणि निवृत्तीनाथ महाराजांसारखे श्रोते माझ्या व्याख्यानाचं वर्णन करतायत, बोलण्याचं वर्णन करतायत.
का वर्णन करतायत? शहाण्या माणसाला जास्त सांगावं लागत नाही. जाणीतले श्रोत्यांच्या मनात काय भाव आहे तो वक्त्याला कळला पाहिजे आणि वक्त्याच्या मनात काय चाललं हे श्रोत्याला कळलं पाहिजे. संवाद झाला पाहिजे. नाही तर वक्ता काय बोलतो श्रोत्याला कळत नाही, श्रोता काय बोलतो वक्त्याला कळत नाही. कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नाही. तुकाराम महाराजांनी उदाहरण दिले. म्हणजे कर्नाटकमधली मुलगी आणि मराठा मुलगा दोघांचं लग्न झालं. त्याला त्याची भाषा कळेना, तिला त्याची भाषा कळेना. इथे म्हणजे तसं नाही. इथं ज्ञानेश्वर महाराज वक्ते आहेत तर श्रोते निवृत्तीनाथ महाराज यदी प्रभुदेव संत आहेत. ज्या अर्थी व्याख्यानामध्ये श्रोते बोलले, निवृत्तीनाथ महाराजांसारखे आपल्या व्याख्यानाचं वर्णन करतायत म्हणून मी खूपच मोठा आहे असं मानलं नाही ज्ञानेश्वर महाराजांनी. ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं आपलं कुठंतरी गाडी आपली कुठंतरी बाजूला जायला लागली. ज्या अर्थी निवृत्तीनाथ महाराज बोलले, ते निवृत्तीदासे जाणितले, ते जाणितले, ते म्हणजे काय? विषयांतर झालंय ते. मी तू संतस्तवनी रतसी तरी कथेची से न करशी. पुढं निराळी बोली बोलशी सनागर. लक्षात आलं. अनेक ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज बोललेले आहेत व्याख्यानात. कधी कधी तर निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलंय न बोले बहु, आता जास्त बोलू नकोस, असंही बोललेले आहेत. कधी कधी प्रेमाने बोललेले आहेत. आता इथे मात्र निवृत्तीनाथ महाराजांनी असं प्रत्यक्ष बोललेलं नाही, असं फिरवून बोललेलं आहे. तव श्री गुरु म्हणती राहे तुझं बोलावे नलगे काही, ग्रंथात चित्त देई झड करीवे. आता लवकरात लवकर मूळ विषय काय त्याच्यावर या. मग अवधान द्या म्हणतील. बर ठीक आहे. निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणले आता लक्ष द्या. आता लक्ष द्या म्हटले पण तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराज मूळ विषयावर गेले नाही. काय बोलले ज्ञानेश्वर महाराज बघा. नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसे. आता परत काय बोलायला सुरुवात केली. नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसे. पांडवांचंच आलं परत. म्हणजे ते पांडव आणि तो अर्जुन तो एवढा ज्ञानेश्वर महाराजांच्या आत बसलाय, एवढा रस त्याच्यात निर्माण झालाय की तो काय लवकर बाहेर निघाला. जरी तो म्हणला ताक घ्या तरी याला गुलाबजामुन आवडतो, हा गुलाबजामुनच खातो. तसं ज्ञानेश्वर महाराजांना इतकी आवड निर्माण झालेली आहे भक्तांचं वर्णन करण्यामध्ये. ज्ञानेश्वर महाराज म्हटले ठीक आहे माझ्या लक्षात आलं तुम्हाला काय मूळ विषय पाहिजे पण अजून ऐका थोडं. नवल, अहो नवल आहे म्हणून सांगतो, आश्चर्य आहे म्हणून सांगतो, परत तुम्हाला हे आश्चर्य पाहायला मिळणार नाही, ऐकायला मिळणार नाही. म्हटले काय आश्चर्य आहे. नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवशी. नवल आहे पांडवांचं जे कुळ आहे त्या पांडवाच्या कुळाने हा कृष्णरूपी दिवस पाहिला. वास्तविक पाहता ज्ञानोबारायांनी इथे भगवंताला दिवस असं म्हटलंय, कृष्णाला दिवस असं म्हटलंय. भगवान श्रीकृष्ण परमात्मा किंवा भगवान परमात्मा हाच खरा दिवस आहे. परमात्म्या व्यतिरिक्त जे काय आहे सगळं रात्रच आहे. अहो पण ह्याच्यात नवल काय. ज्ञानोबाराय म्हणतात पांडवांच्या कुळाला हा दिवस दिसला, हे नवल आहे. कारण पांडवांचं कुळ कसं आहे, पांडवांचं कुळ कोणतं आहे. तुकाराम महाराज म्हणतात पांडवांच्या कुळाला पाहू नका. महाराजांनी तुकाराम महाराजांनी एक उदाहरण दिले. कागाच्या विष्टे जन्म पिंपळाशी, पांडव कुळाशी पाहता दोष. पांडवांचं कुळ पाहण्यासारखं नाही. दोंडा महाराजांच्या भाषेत बोलू का, व्यभिचारातून जन्म झालाय सगळ्यांचा. दोंडा महाराजांची भाषा, माझी भाषा नाही. तुकाराम महाराजांनी उदाहरण दिलं, कागाच्या विष्टे जन्म पिंपळाशी.
पिंपळाचा जन्म कुठून होतो? कावळ्याच्या विष्ठेतून. पण पिंपळाची पूजा आपण करतो की नाही? तसं पांडव कुळाशी पाहता दोष. पांडवांचं कुळ बघायला जाऊ नका, तुम्हाला दोष लागेल. पण असं जरी कुळ असलं, असा जरी जन्म त्यांचा झालेला असला, पंडूचा मृत्यू अतिविषय सेवनामुळे झालेला आहे, असं जरी असलं तरीसुद्धा त्यांच्या जीवनामध्ये पुढची पिढी भक्त होती. त्यांच्या कुळामध्ये भक्त जन्माला आले आणि म्हणून भगवंताने त्यांचं बाकीचं काही पाहिलं नाही, त्यांची भक्ती पाहिली, त्यांचं प्रेम पाहिलं. आणि म्हणून भगवान परमात्मा तिथे द्वारकेचा राणा म्हणून नवल आहे. कारण जो योग्यांच्याकडे जात नाही, जो ऋषीमुनींच्याकडे जात नाही, अनेक लोक या म्हणतात तरी जायला तयार नाही, तो भगवान परमात्मा येऊ नको म्हटलं तरी जातो. भगवान परमात्मा आवर्जून जायचे. वास्तविक पाहता पांडवांची अवस्था वर्णन केले महाभारतामध्ये. वनवासात जावं लागलं आणि त्या वनामध्ये सुद्धा पांडव भगवान भेटायला जायचे. वनात बोलवलेलं होतं का देवाला? जायचं. गेल्यानंतर पांडव कुठंतरी बाहेर गेलेले असायचे, द्रौपदी एकटीच घरी असायची. आता वनामध्ये सगळा त्रास, सगळं दुःख, पुन्हा त्या दुर्योधनाच्या कुरघोडीसारख्या वनात सुद्धा गेलं तरी चालूच होत्या. तो दुर्योधन असा होता, त्यांना वनात पाठवलं तरी कसं यांना वनात मारता येईल, कसं यांना आपल्याला वनात संपवता येईल, कसा यांना त्रास होईल, त्याच्यासाठी दुर्योधन रात्रंदिवस जागा राहायचा. आणि तो त्रास द्रौपदीला होत होता. एकटी द्रौपदी या 5 पांडवांची सेवा करायची. बरं, पांडव असल्यामुळं तिथं आणखीन ब्राह्मण यायचे, ऋषीमुनी यायचे, तपस्वी यायचे त्यांना भेटायला. त्या सगळ्यांचं जेवण खावण सेवा द्रौपदी. त्याच्यात भगवान परमात्मा यायचे. देव आल्यानंतर आता द्रौपदी म्हणजे देवाची लाडकी बहीण आहे. द्रौपदी पाणी आणून द्यायची पण बोलायची नाही. भगवान परमात्मा म्हणायचे, द्रौपदी कसं काय चाललंय, कसं चाललंय म्हटलं की द्रौपदीला राग यायचा. का राग यायचा? अरे भाऊ म्हणवतो, जगाचा चालक मालक म्हणतो, काय आमची अवस्था चालली. ती द्रौपदी आपले केस दाखवायची भगवंताला. किती दिवस झाले देवा, वनवास किती दिवसाचा होता? 12 वर्ष झालं या केसाला तेल नाही मिळालं. बरं चाललंय का म्हणतो, तुला लाज वाटली पाहिजे. अरे एवढं दुःख आमच्या जीवनामध्ये आहे आणि पुन्हा तू दुःख कसं काय चाललंय म्हणतो, बरं चाललंय का म्हणतो. भगवान परमात्म्याने सांगायचं, द्रौपदीला काहीतरी कथा सांगायची, परत हसवायचं. अगं द्रौपदी जाणार आहे दुःख, हे दुःख जरी आलेलं असलं तू घाबरू नको, मी आहे तुझ्याबरोबर. कशाकरता मी सांगतोय? नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसे. कृष्ण दिवसाने, कृष्ण दिवस या पांडवांना पाहिला मिळाला. हो, त्या ठिकाणी वास्तविक पाहता पाहता या पांडवाचे नावे जो श्रीकृष्ण राणीही प्रतिपाळू धावे. ज्ञानोबाराय बोलतात, वनात सुद्धा भगवान परमात्मा त्यांचं संरक्षण करण्याकरता जात होते. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं वर्णन आणखीन पुढे करतात ज्ञानोबाराय. जरी श्रोत्याने सांगितलं मूळ विषयावरही आपण ज्ञानोबारायांना राहवत नाही. ज्ञानोबाराय वर्णनच करतात. देवकी अवदरी वाहिला, यशोदे सायासे पाळीला, की शेखी उपेगा गेला पांडवांशी. देवकीने आपल्या हृदयात त्याला त्या ठिकाणी ठेवलं, त्रास सहन केला, तप केलं. यशोदेने सायासाने पालनपोषण केलं. पण हा बाबा शेवटी उपयोगाच्या कोणाच्या गेला. आता कसं देवकीने पाळलं, कसं यशोदेने केलं
आणि मग भगवान कसे उपयोगाला गेले, फार मोठं चिंतन. आणि आता मूळ विषयाकडे यायचं आहे, पण आता आपणसुद्धा मूळ विषयाकडे लवकर येणार नाही, कारण आता उद्यापासून पंढरपूरच्या वारीकरता जायचं आहे. प्रवचन आपलं चालू राहणार आहे संस्थेतर्फे, पण कर्माची जी ज्ञानेश्वरी आहे ती मात्र आता पंढरपूरची वारी झाल्यानंतर मग इथली आळंदीची वारी, त्याचा सप्ताह सुरू होतो. जवळजवळ 20-25 दिवसाचा मध्ये अंतर पडणार आहे. तोपर्यंत प्रवचनं रोज चालू राहतील, वेगवेगळ्या विषयावर चालू राहतील. आपल्याला कोणाचं जरी प्रवचन असलं इथे तरी माऊलीच्या दरबारात यायचं आहे, बसायचं आहे, सेवा करायची, ऐकायचं. म्हणून आपण रोज जे जे लोक इथं असतील त्यांनी प्रवचनाला या ठिकाणी यायचं आहे, श्रवण करायचं आहे. तुम्ही आतापर्यंत आलात आणि सगळे लोक आल्यामुळे खरं श्रवणाला आनंद येतो, प्रवचनाला आनंद येतो. लांबून लांबून लोक येतात. आता किती पाऊस पडला तरी बरोबर सगळे श्रोते आले. काही लांबून इकडून देऊ फाटेवून येतात, काही चरोलीहून येतात, काही आणि वळवून येतात, पण येतात लोक. अहो इथंच बसून ऐकतात असं नाही, तर बाहेर बसून लोक सगळे ऐकतात, पायरीवर बसतात. मी ऑफिसमध्ये गेलो तर ऑफिसमधले म्हणजे आम्ही रोज ऐकतो. ते बाहेर जे सिक्युरिटीवाले लोक ते म्हणतात आम्ही सुद्धा ऐकतो. मग सगळे लोक ऐकतात म्हणून आनंद येतो. आणि सगळ्यांच्या हृदयामध्ये बसून माऊलीची सेवा करून घेतात, ऐकतात. तेव्हा अशी सेवा आपल्याला करायची, चालू ठेवायची. परंतु मध्ये थोडंसं आता अंतर राहणार आहे. रोज प्रवचन मात्र 4 ते 5 या वेळेमध्येच या ठिकाणी संस्थेतर्फे होईल. आपली झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करूया आणि या ठिकाणी